महाराष्ट्रातील शिंदे सरकार लाडकी बहीण, लाडका भाऊ व तसेच अनेक योजना जाहीर करतात. या योजना येणारी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ह्या योजना जाहीर केल्या जात आहेत. ज्या पद्धतीने यांचे गुरु नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात 2014 प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये नरेंद्र मोदी टाकणार असं जाहीर केलं आणि नंतर जुमला म्हणून लोकांची दिशाभूल केली. सरकार त्यांनी आणलं, आजपर्यंत सत्तेमध्ये आहे आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला 8 लाख करोड कोटी रुपये कर्ज असताना यांनी पैसे कुठून आणणार? तर या ठिकाणी SC ST OBCच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देऊ शकत नाही. दलितांचे बजेट विविध ठिकाणी वापरायचे त्यांच्या बजेटाचा दुरुपयोग केला जात आहे. तसेच लाडकी बहीण सोबत लाडका भाऊ शैक्षणिकदृष्ट्या त्यांना मदत म्हणून करणार आणि त्या माध्यमातून काम करून घेणार. पण ज्या मुली शिकत आहेत त्या मुलीचं शिक्षण मोफत म्हणून जाहीर केलेलं आहे, पण त्यांना पण मदत 12वी उत्तीर्ण असतील अशा मुलीला जे शिकत आहेत त्यांना पण 6,000 रुपये देण्यात आले पाहिजे. डिप्लोमा आहेत ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना देण्यात येतं त्या पद्धतीने शिकत असलेल्या मुलीलासुद्धा दिलं पाहिजे. पण ज्या पद्धतीने मुलीचं शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. एखाद्या कुटुंबातील मुलगी शिकली तर पूर्ण कुटुंब सुधारू शकतं. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून निवडणुका तोंडावर ठेवून हे जाहीर करत आहेत. आता या माध्यमातून सांगत असताना काँग्रेसने महिलांसाठी खटाखट 8,000 रुपये देणार असं उत्तर प्रदेशात सांगितलं आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राचं असेल, देशाचा प्रत्येक ठिकाणी असेल, देशाचं किंवा राज्याचं सरकार ते कोणतंही सरकार असो ते बदललं पाहिजे. प्रत्येक 5 वर्षाला सरकार तुम्ही बदलत असाल तर त्याच्यामध्ये तुमचा जे काही मतदार आहेत त्यांचा, जनतेचा विकास होतो, त्यांचे फायदे होतात, त्यांचे कामं होतात. आणि या माध्यमातून सांगत असताना इथं असणारा जे की एज्युकेशन घेतलेले विद्यार्थी असतील, जे की हुशार आहेत, अशांना बेरोजगारी आणि यांना नोकर भरती देऊ शकत नाही. ज्या ठिकाणी की एखादा प्राध्यापक असेल, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, या विविध असे शिक्षक असतील, यांना जो पगार दिला जातो जवळजवळ 2 लाख, 1.5 लाख आणि त्या माध्यमातून इथं असणारा विद्यार्थी याला जे की 2 लाख पगार प्राध्यापकाला असेल त्या ठिकाणी 20 सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना 10,000 रुपये देऊन काम करून घ्यायचं. अशा पद्धतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये लाचार आणि गुलाम आणि बेकार बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे की ज्या महिलाला, ज्या पित्याला मदत होईल तर त्याच्या प्रथम त्या कुटुंबातील बेरोजगार मुलाला नोकरी, काम देणं सरकारची गरज आहे. आणि हे यांनी 50 कोटी खोके घेतले आणि ED CD यांची मुलं तूप पोळ्या खायचे, प्रदेशात जायचे, प्रदेशात शिकायचे. प्रदेशात सुद्धा शिकणारे SC ST OBC यांचे शिष्यवृत्त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. म्हणून अशा पद्धतीच्या सरकारला पाडायचं असेल तुम्ही पाडल्यानंतर येथील महिलाला काँग्रेसचं सरकार आल्यास 8,500 रुपये महिना देणार.
असं काँग्रेस जाहीर करतात, पुन्हा दुसरं कोणी येऊन जाहीर करतात. पण काँग्रेसचं सरकार यावं. पण प्रत्येक ठिकाणी काँग्रेस असेल भाजप असेल ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून सरकार बदललं पाहिजे आणि जे की सामान्य वंचित असणारे लोक सरकारमध्ये सत्तेमध्ये जाणं गरजेचं आहे. तेच तुमचे प्रश्न सोडवू शकतात आणि तुमचा विकास होऊ शकतो. या माध्यमातून या योजनेला बळी न पडता जे की पुढे येणारं सरकार येथील महिलाला 8,000 रुपये 8,500 रुपये देणार, दुसरं सरकार येणार. पण यापेक्षा पैसे देण्यापेक्षा त्या कुटुंबातील विद्यार्थी असेल, बेरोजगार मुली विद्यार्थी यांना नोकरी सरकारने देणं गरजेचं आहे. पण या निमित्त मी कोणतं पण सरकार असेल ते 5 वर्षाला मतदारांनी बदलणं गरजेचं आहे आणि तो 5 वर्षात सरकार बदलेल या तुम्ही बदल घडवीत असाल तर त्याच्यामध्ये त्यामुळे राज्याचा जनतेचा विकास होतो. यानिमित्त या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना या विषयावर आपण विचार करावा.